आई भवानीची शपथ घेत आम्ही ठाकरेंसोबत असल्याचं खासदार म्हणालेले आहेत। संजय राऊत यांचा हा दावा। शिवसेनेचे सर्व खासदार एकत्र राहणार असा विश्वास व्यक्त। मातोश्रीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू। मंत्रिपदावरून ऑपरेशन टायगर अडल्याची देखील शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटणाऱ्या गटाला आता मंत्रिपदाचा शब्द। 3 ते 4 खासदारांची मंत्रिपदासाठी रस्सीखेच, सूत्रांची माहिती। ऑपरेशन टायगर थांबवण्यासाठी ठाकरेंचे प्रयत्न। ठाकरे गटाच्या नेत्यांकडून थेट खासदारांसोबत वैयक्तिक संपर्क। खासदारांची मतं जाणून वरिष्ठ नेत्यांना अहवाल दिला जाणार अशी सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 खासदार हे उद्या दिल्लीमध्ये एकत्र। संजय राऊत यांच्यासह अनिल देसाई दिल्लीत तर अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे उद्या दिल्लीला जाणार। ऑपरेशन टायगर रोखण्यासाठी ठाकरे सेनेत हालचाली सुरू। खासदारांनंतर उद्धव ठाकरे आता आमदारांची बैठक घेणार। 22 जूनला ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार। पावसाळी अधिवेशनासह इतर मुद्द्यांवरती होणार चर्चा। सातारा सांगली विधान परिषदेत शिवसेनेचे एकही मत फुटता कामा नये। उपमुख्यमंत्री शिंदेंचे शंभूराज देसाईंना आदेश। सातारा सांगलीतील महायुतीमधील वादावरती पडदा पडला। नवी मुंबईमधील भाजपचा अंतर्गत वाद। मुख्यमंत्री दरबारी। आमदार मंदा म्हात्रेंनी फडणवीसांची भेट घेतली। पक्षातील गैरवर्तणुकीसह जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप। मराठवाड्यातील काँग्रेसचा नाराज गट दिल्लीत। राहुल गांधींकडे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पदावरून हटवण्याची मागणी। मला पदावरून हटवण्याच्या वावड्या, सपकाळ यांचा हा दावा। चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत वाद हा विकोपाला। वडेट्टीवार गटाच्या राजेश आडुरन यांच्या विरोधात धानोरकर गटाचे 16 नगरसेवक एकवटले। धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी व्हीप पाळलेला नाही, कारवाई करा, वडेट्टीवार गटाचीही मागणी। नांदेडच्या देगलूरमधील राष्ट्रवादी नगरसेवकांची गोव्यात मौजमजा। नगरसेवकांचे समुद्रकिनारी नाचतानाचे व्हिडिओ व्हायरल। तर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक सहलीवर। कर्जमाफीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक। छत्रपती संभाजीनगरसह हिंगोली आणि बीडमध्ये ट्रॅक्टर मोर्चा। शेतकऱ्यांना कोणत्याही जाचक अटींशिवाय सरसकट कर्जमाफी मिळावी, ठाकरे सेनेचीही मागणी। रोहित पवार यांच्या आंदोलनस्थळी भाजप कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडलं। ज्यांनी बँका, कारखाने डबघाईला आणले त्यांनी पंढरपूर अशुद्ध केलं। भाजप किसान मोर्चाचा हा हल्लाबोल। गुन्हा दाखल करण्याची केली जाते मागणी। जयपूर या ठिकाणी आंदोलनात माझ्यावर हल्ला करणारा व्यक्ती आरएसएसचा। हल्लेखोराकडे चांगली नोकरी असती तर त्यानं हल्ला केला नसता, कॉक्रोच जनता पार्टीचा अभिजित दिपके यांचा आरोप। नागपूरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावेळी गोंधळ। अभिजित दिपकेंच्या भाषणावेळी जमावाकडून जोरदार घोषणाबाजी। काहींकडून जाणून बुजून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू, काँग्रेस जनता पार्टीचा आरोप। अयोध्येच्या राम मंदिरामध्ये 1400 कोटींपेक्षा जास्त रुपयांची चोरी, काँग्रेसचा हा आरोप। एसआयटीकडून तपास सुरू। नोटांची मोजदाद करणारे 50 कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात। ऑगस्ट 2027 पर्यंत राज्यातील पिण्याचं पाणी सुरक्षित करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना थेट निर्देश। पाणी टंचाईवर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हाय व्होल्टेज चर्चा। ग्रामीण भागाची तहान भागवण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल। महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर। पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढणार, मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय। पेपरमध्ये वडापाव देणाऱ्यांवरती कारवाई एफडीएची। मुंबईमधील 26 व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई। 17 प्रकरणांमध्ये नियमांचं उल्लंघन, 1,51,000चा दंडही वसूल।